देशाच्या पुरातन सांस्कृतिक वारशात आदिवासींचं योगदान महत्त्वाचं आहे. पृथ्वीवरील प्रत्येक देशाला आदिवासी संस्कृती ही आहेच. देश कितीही प्रगत असला तरी तिथं मूळ वस्ती करून राहणाऱ्या माणसांच्या समूहाला आदिवासीच संबोधतात. वाढत्या औद्योगिक नागरीकरणाने अनेक आदिवासी जाती आणि समुदाय शहरी भागात वास्तव्यास आले. आपल्या देशात केंद्रीय पातळीवर आदिवासी संशोधन संस्था, आदिवासी उत्सव, माहिती, समग्र शिक्षण, संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी रूढी, परंपरांची जपणूकही होताना दिसते. निसर्गात राहून खऱ्या अर्थाने निसर्गाचे संवर्धन करणारे आदिवासी. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून बांधलेल्या कुडा आपल्या राज्यातील लोकांच्या विकासासाठी विविध योजना राबवत असते, ज्यामुळे नागरिकांना सर्वांगीण लाभ मिळतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. यामध्ये लाभार्थी हा आदिवासी समाजाचा असावा. त्याचे घर हे कच्चे दगड मातीचे किंवा छपराचे असावे. कच्च्या घराचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला तसेच त्याने इतर कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र जोडत परिपूर्ण अर्ज भरलेला दाखल करावा. हा अर्ज दाखल करण्यासाठी शहरी भागासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा ठराव आणि सही शिक्क्यासह संपूर्ण भरलेला प्रस्ताव तालुका पंचायत समिती किंवा एकात्मिक आदिवासी विकास विभाग विभागीय कार्यालय
येथे नेऊन द्यावा लागेल. याशिवाय ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचे संपर्क कार्यालय तसेच तालुका पंचायत समिती कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागीय कार्यालयात या योजनेची सखोल माहिती देण्यात येते. राज्यातील आदिवासी बांधवांच्या सबळीकरणासाठी शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न होत असून आदिवासींना प्रोत्साहन मिळत आहे. आदिवासी विकास विभागाचा कारभार मी सांभाळल्यानंतर जे काही प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतात त्याच्यात प्रामुख्यानं स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर लोकांना अजून घरं मिळाली नव्हती आणि म्हणून सर्वांना घरं द्यायचा मी निर्णय केला. जो घर मागेल त्याला आपण घर देण्याची संकल्पना आणली आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये घरं देतो आहेत. या 2 वर्षामध्ये एकही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही असं आम्ही ठरवलं आहे आणि त्या पद्धतीने आपण तरतूद केलेली आहे. आणि म्हणून मी जे काही ह्या सर्व योजना ज्या आपल्याला सांगितल्या आहे या योजना आपल्याला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, स्वतःचं जीवन सुरक्षित करण्यासाठी या योजनांचा लाभ घ्यावा अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे. स्वतःचं घर मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला असून ते अधिक सक्षम झाले. शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ थेट समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दुर्बल घटकातील लोकांना मिळतोय. समाजातील अशा दुर्बल घटकांना समाज प्रवाहात आणून त्यांनाही दर्जेदार जीवन जगता यावं, अर्थसहाय्य मिळावं आणि त्यांचं जीवनमान सुधारावं म्हणून महाराष्ट्र शासनाची शबरी आदिवासी घरकुल योजना नक्कीच यशस्वी ठरेल यात शंका नाही.